नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण जरी लोकसभेच्या निवडणुकांच्या रिझल्ट्समध्ये गुंतलेलो असलो तरी सुद्धा त्याची उत्सुकता तर एका बाजूला आहेच आहे, पण त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये खंड मात्र पडता कामा नये, नाही का? आणि म्हणूनच आज आपण दिनांक 4 जून जो एक भारतीय लोकशाहीमध्ये ऐतिहासिक दिन असणार आहे, तर या 4 जून 2024 रोजीच्या हिंदू मधल्या एका तेवढ्याच महत्वाच्या संपादकीय बद्दल आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये मित्रांनो जर बघितलं आपण तर हे आर्टिकल आहे प्रॉपर्टी इज रियल अँड सो शुड द कॉम्पेन्सेशन, आणि खूपच सुंदर स्वरूपाचं हे आर्टिकल आहे। या आर्टिकलचा जो फायदा आपल्याला होईल तो अनेक ठिकाणी सोशल जस्टिस मध्ये होईलच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एथिक्स मध्ये होईल। कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी काय असते, नंबर 1, राज्यघटनेची नैतिकता काय असते, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की एखाद्या व्यक्तीचे जे काही अधिकार आहेत, मानवी हक्क आहेत आणि मूलभूत हक्क आहेत, तर हे मानवी हक्क, मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्क या तिघांचा परस्परांशी जो संबंध आहे, त्याचे जे काही उलगडणे करणं आहे किंवा त्याचं जे काही पदर उलगडणं आहे, हे पदर उलगडणं हे पुन्हा नैतिकतेच्या आधारावरतीच केलं पाहिजे, व दुसऱ्या बाजूला त्याला कायदा आणि राज्यघटनेचं अधिष्ठान पण असलं पाहिजे। आता हे थोडंसं कदाचित तुमच्या डोक्यावरून जात असेल, पण घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे। ह्या सगळ्या मुद्द्यांची मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे, पण मला सांगायचं हे की हे आर्टिकल तुम्हाला एकाच वेळेस त्या जो एथिक्स पेपर आहे ना त्याच्यामध्ये खूप कामाला येईल। सोशल जस्टिसचा हा पार्ट आहेच आहे, पण ह्या एथिक्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामाला येईल। मी त्या ठिकाणी तुम्हाला ते मुद्दे सांगतच जाईल आणि निश्चितपणाने तुम्हाला त्याचा फायदा तिथे होईलच। मग आता हे करत असताना पुन्हा एकदा मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, आणि तो प्रश्न असा आहे की मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत एक बघा पूर्वी संपत्तीचा हक्क होता, माहिती आहे तुम्हाला? हा, तर संपत्तीचा जो हक्क आहे तो नंतरच्या काळामध्ये रद्द करण्यात आला। मग रद्द करण्यात आला तर ही फॅक्च्युअल भाग आहे, आपल्याला तो माहिती आहे। दुसऱ्या बाजूला तुम्हाला माहिती आहे का की आपल्या बऱ्याचशा गावांमध्ये भारतभर बरं का, जर समजा एखादं शासकीय काम असेल, त्या शासकीय कामासाठी म्हणून तुमची जमीन सरकार कधीही येऊ शकतं आणि घेऊन जाऊ शकतं, हिरावून घेऊ शकतं का जप्त करू शकतं, का त्याची मिळकत स्वतःकडे ठेवू शकतं। तर ह्या दोन्ही बाबींचा आपल्याला विचार करणं हे गरजेचं आहे। मग आता हे जे दोन्ही मुद्दे आहेत, ते दोन्ही मुद्दे आपल्याला एकाच बाजूला लक्षात घेणं गरजेचं आहे, ॲक्वायर्ड का कॉन्फिस्केट। आता ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा ह्या लेखामध्ये तर केलेलीच आहे त्यांनी, बरं का? आता हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण संपत्तीचा अधिकार म्हणतो, तेव्हा जर एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या शेतामधून एखादी रस्ता चाललाय किंवा ते काहीतरी तिथे विमानतळ होत आहे किंवा एखादं धरण बांधायचं आहे आणि त्याच्या पानाखाली तो जमीन जाणार आहे, तर मग अशा वेळेस त्या जमिनीची जी काही मोबदला आहे, तो मोबदला मिळवण्याचा शेतकऱ्याला अधिकार असतो का? क्रमांक 1, जर असेल तर तो कितपत असतो? त्याचा भाव कोण ठरवायचा? शेतकऱ्याने ठरवायचा, शासनाने ठरवायचा का बाजाराने ठरवायचा? बाजार मूल्य जे आहे ते त्याला मिळालं पाहिजे का शासन जे ठरवतं ते त्याला मिळालं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची चर्चा जी आहे ती आपल्याला ह्या लेखामध्ये पाहायला मिळते। एन आनंद व्यंकटेश हे मद्रास हायकोर्टामध्ये, मद्रास उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करतायत, आणि त्यांनी अतिशय सुंदर स्वरूपात याचा उलगडा इथे केलेला आहे। मग जर आपण बघितलं तर इथे बघा काही मुद्दे आपल्याला इथे पाहता येतात। हा जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मालमत्तेच्या हक्कांची ओळख। मालमत्तेच्या हक्कांची ओळख। आता मालमत्तेच्या हक्कांची ओळख जर आपण बघितली तर ती कशी आहे, कशा पद्धतीने, तर लेखक सर्वात सुरुवातीला हा जो आर्टिकल लिहिलंय त्यांनी त्याच्यामध्ये सुरुवात कशी करतात बघा, मालमत्तेचा हक्क स्वातंत्र्यासारखाच मूलभूत आणि वास्तविक मानला जातो। मालमत्तेचा हक्क हा स्वातंत्र्यासारखाच, म्हणजे जसं आपल्याला आर्टिकल 19 अंतर्गत स्वातंत्र्य आहे तशाच पद्धतीने हा मालमत्तेचा हक्क सुद्धा आपल्याला अबाधित आहे, तो मिळालेला होता, आजही आहे, हे पहिल्या वाक्यातच ते सांगतात। दुसरा मुद्दा तो म्हणतात की वसाहतोत्तर काळामध्ये, म्हणजे जसजसं आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतर
हा जो काही संपत्तीचा अधिकार आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी घडत गेलेल्या आहेत. बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी ह्या घडत गेलेल्या आहेत. मग ह्या कशा घडलेल्या आहेत? तर ते म्हणतात की सुरुवातीला हा मूलभूत अधिकार होता. काय होता? मूलभूत अधिकार. नंतर त्याला मूलभूत अधिकारामधून काढून टाकण्यात आलं आणि केवळ एक घटनात्मक अधिकार म्हणून त्याला ठेवलं. मूलभूत अधिकार म्हणून तो होता, नंतर त्याला केवळ एक घटनात्मक अधिकार म्हणून ठेवलंय. आज त्याचं स्थान कसं आहे? घटनात्मकच आहे. पण हे लक्षात घ्या, मुद्दा लेखकांचा काय बघा, भले संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कातून काढला गेला असेल, पण दुसरीकडे त्याचा आधार, त्याचं अस्तित्व अजूनही भारतीय राज्यघटनेत आहे. आणि ते कुठे आहे? घटनेतच आहे. मग ते कुठे आहे? मूलभूत हक्कातून कुठे, मूलभूत हक्कामध्ये तो कुठे होता? तिथून काढून तो कुठे ठेवला? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघूयात, पण अगोदर सुरुवात तरी करूयात. आणि लेखाचं असं म्हणणं आहे की मालमत्तेच्या हक्कासाठी मग एका बाजूला न्याय व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला जी राज्य व्यवस्था आहे, या दोघांमध्ये सातत्याने टसल आहे. हा संघर्ष काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर याकडे तुम्ही लक्ष द्या. बघा, भारतामध्ये आपण जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं, आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त झालं तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद हा शब्द कुठेही नव्हता. इवन आजही भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद हा शब्द कुठेही नाहीये. पण आपल्या प्रिएम्बलमध्ये, सरनाम्यामध्ये मात्र हा कोणता समाजवाद हा शब्द त्या ठिकाणी आहे. पण तोही नंतर सरनाम्यामध्ये समाजवाद हा शब्द आणण्यात आला. पण दुसरीकडे जर आपण विचार केला तर आवडी येथे जे 1956 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं, या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भारताला काय करायचं ठरलं? भारताला समाजवादी, समानतावादी राज्य बनवण्याचं ठरलं. आणि त्यामुळे जरी राज्यघटनेमध्ये समाजवाद हा शब्द नसला तरी हे स्पष्ट उघड होतं की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा त्याचबरोबरीने काँग्रेसचे इतर नेते असतील, ह्या सर्व नेत्यांनी किंवा ह्या सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा हे मान्य केलं होतं की भारताला आपल्याला समाजवादी राज्य बनवायचं आहे. पण हा समाजवाद जो होता नेहरू यांचा, तो कसा होता? तर नेहरू यांचा समाजवाद हा फेबियन समाजवाद म्हणून ओळखला जातो. कसा? फेबियन समाजवाद म्हणून तो ओळखला जातो. फेबियन समाजवाद काय आहे? तर फेबियन समाजवाद जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर याच्या अगदी उलट काय आहे? मार्क्सवादी समाजवाद. काय आहे? मार्क्सवादी समाजवाद. हा मार्क्सवादी समाजवाद आहे. मार्क्सवादी समाजवाद काय म्हणतो तर ते अगोदर समजून घ्या, सोपं आहे. मार्क्सवादी समाजवाद हे म्हणतो की कामगारांची क्रांती काय होईल? कामगारांची क्रांती घडेल आणि कामगारांची क्रांती घडून आल्यानंतर त्या ठिकाणी कामगारांचीच हुकुमशाही निर्माण होईल. कामगारांची हुकुमशाही, हो, लोकशाही नाही, हुकुमशाही निर्माण होईल. आणि ही हुकुमशाही काय करेल तर समाजातल्या सर्व साधन संपत्तीचं समान वाटप करेल सर्वांदरम्यान. समान वाटप करेल सर्वांदरम्यान. जसं लेनिनने बोल्शेविक क्रांती झाली आणि रशियामध्ये 1917 नंतर लेनिन हा कामगारांचा हुकुमशहा म्हणून सत्तेवर आला आणि या लेनिनने रशियामध्ये जमीन, तिथले जे काही कारखाने आहेत, हे सगळ्यांचं राष्ट्रीयकरण केलं. अगोदर काय राष्ट्राच्या नावावरती ते केलं आणि नंतर मग त्याने कार्यक्रम सुरू केला हे सर्व साधन संपत्ती सर्वांना समान वाटून देण्यासाठी. कारण त्यांचं असं म्हणणं की जर सर्वांना समान साधन संपत्ती मिळाली ना की कुणालाही मग इथे रडण्याची, उपाशी राहण्याची गरज नाही. प्रत्येक जण कष्ट करेल, काम करेल, आपल्या पोटाची खळगी भरेल, काही अडचण नाही येणार. आणि मग इथे या अवस्थेला काय म्हणतात? समाजवाद म्हणतात. या अवस्थेनंतर मार्क्स म्हणाले की जेव्हा एकदा संपूर्ण साधन संपत्तीचं समान वाटप झालं की मग हुकुमशहाची गरज असणार नाही. कारण हुकुमशहाचं काम तेवढंच आहे, साधन संपत्तीचं समान वाटप.
आता त्याचं काम झालं की मग काय होईल, मग समाज एका अशा अवस्थेकडे जाईल की जिथे सर्वत्र आनंद असेल, समता असेल, समानता असेल, आणि मग त्याला त्यांनी शब्द वापरला साम्यवाद. आता मित्रांनो, ह्या ठिकाणी जर फेबियन समाजवादाचा विचार केला तर फेबियन समाजवाद काय आहे, तर फेबियन समाजवाद हा फेबियन नावाच्या सोसायटी पासून येतो. फेबियन सोसायटी ही इंग्लंडमध्ये अस्तित्वात आली. फेबियन सोसायटी म्हणते की ज्याचे नेहरू पुढे पाईक आहेत, ते म्हणते की समाजवाद हा गरजेचाच आहे, पण समाजवाद म्हणजे क्रांतीनंतरच घडून येईल असं नाही. पहिलं म्हणजे फेबियन समाजवाद क्रांती नाकारतो. तो म्हणतो की क्रांतीची आवश्यकता नाही, क्रांती नको आम्हाला, तर त्याच्याऐवजी उपाय काय मग आहे, लोकशाही. लोकशाहीच्या माध्यमातून ज्या निवडणुका होतील मित्रांनो, त्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होतील आणि निवडणुकीच्या माध्यमातून सरकार येईल. काय गरज आहे हुकुमशहाची, गरज नाहीये. लोकशाही शासन पद्धती पुरेशी आहे. हे पहिलं आहे, म्हणजे ह्यांची क्रांती यांनी नाकारली. दुसरं काय म्हणाले बघा तिथे, ते म्हणतात की इथे लोकांचं शासन असलं पाहिजे ना की हुकुमशाही. म्हणजे हुकुमशाही सुद्धा नाकारली फेबियन समाजवादाने, शासन. आणि शासनाचं काम काय असेल, जे हुकुमशहाचं काम आहे ते शासनाचं काम आहे. फेबियन समाजवादामध्ये काय, जे हुकुमशहाचं काय काम होतं, काय म्हणाले मार्क्स, हुकुमशहाचं काय काम आहे, साधन संपत्तीचं समान वाटप करणे. आणि त्याच पद्धतीने मित्रांनो, भारतामध्ये सुद्धा शासन म्हणजेच राज्य संस्था ही काय करते, तर राज्य संस्था ही देशातल्या साधन संपत्तीचं समान वाटप करायला लागते. उदाहरण घ्या, भूमी सुधारणा. जमीनदाराकडून सगळ्या जमिनी आपण घेतल्या काढून आणि त्या गोरगरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली की नाही. भूमी सुधारणा राज्य तेच करायला लागलं जे मार्क्स यांना हुकुमशाहीकडून अपेक्षित होतं, मात्र इथं राज्य करायला लागलं. राज्य म्हणजे केंद्र सरकार पर्टिक्युलरली. आणि मग सगळ्या साधन संपत्तीचं समान वाटप करायला लागले ते. क्रमांक 1. क्रमांक 2 उदाहरण घ्या, कारखान्यांचं राष्ट्रीयकरण केलं, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, कोळशांच्या खाणींचं राष्ट्रीयकरण केलं. जे प्रायव्हेट उद्योगपतींकडे होते हे सगळे काढून घेतलं आणि हे राष्ट्रीयकरण केलं याचं. आणि राष्ट्रीयकरण करून त्यामध्ये समाजासाठी जे काही आवश्यक वस्तू आणि सेवा आहेत त्यांचं उत्पादन सुरू झालं. आणि त्या माध्यमातून समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्याचं काम सुरू झालं. मित्रांनो, आता इथेच ती सगळी काय आहे, ज्ञानबाची मेघ आहे. म्हणजे काय, ज्ञानबाची मेघ म्हणजे अशी आहे, झालं असं की बघा, आपलं भारत सरकार हे समाजवादी आहे. कधी, स्वातंत्र्याच्या पहाटेला, बरं का. एका बाजूला शासन संस्था ही कशी आहे, ही समाजवादी आहे. म्हणजे ती काय करते, सगळी संपत्ती काढून घेते आणि त्याचं पुनर्वितरण करते, त्याचं समान वाटप करते. ही एक बाब झाली. आता तुम्हाला कळलं. तर दुसऱ्या बाजूला मात्र काय झालं होतं, आपण भारतीय राज्यघटना सुरू केली बनवायला. त्याच्यामध्येच आपण स्वातंत्र्याच्या अगोदरच खरं तर काही मूलभूत हक्क दिले होते आणि त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला माहिती असेल तर क्रमांक 19(1) हे आणि त्याचबरोबर कलम क्रमांक 31 हे दोन त्यामध्ये महत्वाचे होते. आणि ह्या दोन्हींचा अर्थ असा होता की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला संपत्ती धारण करण्याचा अधिकार आहे. संपत्ती धारण करण्याचा अधिकार आहे. मग संपत्ती धारण करण्याचा अधिकार आहे, पण दुसरीकडे म्हणजे भारतीय राज्यघटना लोकांना म्हणते की हे बघा, तुम्ही तुमची संपत्ती धारण करू शकता, तुमच्याकडे संपत्तीचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. पण दुसरीकडे शासन मात्र लोकांची संपत्ती काढून घेऊन, म्हणजेच काय, जमीन, कारखाने, खाणी हे काढून घेऊन शासन मात्र काय करायला लागलं, वाटायला लागलं ते सर्वांमध्ये समान. आणि याच्यामध्येच काय झाला, या दोघांच्या मध्ये संघर्ष झाला. राज्यघटना म्हणते तुम्हाला संपत्तीचा अधिकार आहे, शासन म्हणतं नाही, आम्ही तुमची संपत्ती काढून घेऊ शकतो आणि समान वाटू शकतो. आता करायचं काय,
मग अशा परिस्थितीमध्ये भूमिका कुणाची महत्वाची ठरली? ती म्हणजे न्याय व्यवस्थेची. मग न्याय व्यवस्था तिथे येते. आता न्याय व्यवस्था काय भूमिका निभावणार, त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं. तर राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसची एक स्वतःची भूमिका असणं हे साहजिक आहे, कारण प्रत्येक राजकीय पक्षाची आपली स्वतःची एक विचारधारा असते. जशी काँग्रेसची त्या काळामध्ये समाजवादी विचारधारा होती, भारतीय जनता पक्षाची भांडवलशाहीची विचारधारा आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मार्क्सवादी विचारधारा आहे, पूर्वीचा शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी विचारधारा आहे, शेतकरी कामगार पक्षांची विचारधारा ही शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे. म्हणजे राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या अशा विचारधारा असणं हे काही नवीन नाहीये, ते योग्यच आहे त्या ठिकाणी. परंतु अशा पद्धतीने न्याय व्यवस्थेमध्ये जे न्यायाधीश असतात त्यांना विचारधारा असते का? तर नाही. न्याय व्यवस्थेतल्या न्यायाधीश महोदयांनी कुठल्याही विचारधारेला अनुसरून निकाल देऊ नये. न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित हे असतं की त्यांनी कायदा काय सांगतो कायद्याच्या अनुसार त्यांनी निकाल दिला पाहिजे. राज्यघटना काय सांगते, राज्यघटनेनुसार त्यांनी निकाल दिला पाहिजे. शासनानुसार त्यांनी, शासनाच्या बदलत्या विचारसरणीनुसार त्यांनी निकाल बदलू नयेत. बरोबर आहे ना? आणि तेच केलं न्याय व्यवस्थेने मित्रांनो. आणि न्याय व्यवस्थेने काय केलं, शासनाला हे सांगायला सुरुवात केली की हे बघा, राज्यघटनेने 2 अधिकार दिलेले आहेत लोकांना, 19(1) फ आणि त्याचबरोबरने 31 हे दोन्हीही जे अधिकार आहेत ना, मूलभूत अधिकार आहेत ते, आणि त्यामुळे तुम्ही लोकांची संपत्ती काढून घेऊ शकत नाही काढून घेऊ शकत. मात्र तुम्हाला माहिती आहे की मग पुढे भूमी सुधारणाबद्दल काय केलं बरं शासनाने राज्यघटनेमध्ये पहिली घटना दुरुस्ती केली. 9व्या क्रमांकाचं शेड्यूल परिशिष्ट जोडलं. आणि हे 9व्या क्रमांकाची जी परिशिष्ट आहे ना, ही अशी एखादी पिशवी आहे मोठी की जे काय आहे जादुई पिशवी सारखी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर काहीही कुठलंही कलम किंवा कुठलाही कायदा शासनाने टाकला आणि सांगितलं न्यायालयाला की हे बघा हे आम्ही 9व्या शेड्यूल मध्ये टाकलंय, तर ते त्याचं पुनर्विलोकन न्यायालय करू शकत नाही. म्हणजे त्याचं पुनर्विलोकन ते घटनाबाह्य आहे का, ते घटनेनुसार आहे का नाही, कायद्यानुसार आहे का नाही, त्याचं पुनर्विलोकन न्याय व्यवस्था करू शकत नाही, असा तो अर्थ होतो. मूलभूत अधिकाराच्या संदर्भात भूमी सुधारणांच्या संदर्भात भारत सरकारने पहिल्या घटना दुरुस्तीनुसार ही 9व्या परिशिष्टाची पिशवी तयार केली खरी, पण इथे अजून ह्याचं काय करायचं. अनेक खटले गेले हो सुप्रीम कोर्टामध्ये, अनेक लोक गेली त्यामध्ये, आणि त्याच्यापैकी एक होत्या बेला प्रसाद. 1954 साली हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात गेला, कोर्टामध्ये गेला. आणि मग त्याच्यामध्ये न्यायालय काय म्हणालं सरकारला की हे बघा शासन, राज्यसंस्था, हे बघा राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत आणि ह्या राज्यघटनेच्या अधिकारांनुसार तुम्हाला कुठल्याही प्रकारे लोकांची संपत्ती काढून घेण्याचा अधिकार नाही. आणि जर काढून घेत असालच, जर सार्वजनिक हितासाठी गरजेची असेलच, तर तिथे लोकांना त्यांच्या काढून घेतलेल्या संपत्ती एवढाच समतुल्य मूल्य असलेली रक्कम तुम्ही त्यांना द्यावी लागेल. म्हणजे मोबदला तुम्हाला त्यांना द्यावा लागेल. जेवढे काढून घ्याल तेवढे त्यांना रक्कम तिथे मोबदला म्हणून द्या, कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई म्हणून तुम्ही त्यांना द्या. आता भारत सरकारला हे पटत नव्हतं. मग भारत सरकारने पुन्हा आणखी घटना दुरुस्ती. मग न्यायालय म्हणायचं नाही असं नाही. म्हणजेच काय, ह्या दोघांमध्ये सतत काय झालं, घमासान संघर्ष, घमासान युद्ध झालं. आणि मग त्याच्यावरतीच हे आर्टिकल चालू आहे. आणि म्हणून बघा इथे जेव्हा मी असं तुम्हाला म्हटलं ना की वसाहतोत्तर काळात मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारातून घटनात्मक अधिकारात गेला. मालमत्तेच्या हक्कासाठी न्यायालय आणि विधिमंडळ, खरं तर विधिमंडळ नाही, केंद्रीय संसद, आपली जी संसद आहे ती संसद यांच्या दरम्यान सतत जोरदार संघर्ष सुरू राहिला. कोणता, मी तो तुम्हाला आता इथे सांगितला. समजतंय ना तुम्हाला? ओके, पुढे बघा. आता ह्या संघर्षाची उत्पत्ती मग इथे बघा कशी झाली याची. पहिला बेला बॅनर्जी प्रकरण, मी चुकून कदाचित बेला प्रसाद असं काहीतरी म्हटलं असेल, सॉरी, माय बॅड, किंवा आपलं तसं. सो बेला बॅनर्जी प्रकरण हे 1954 सालचं होतं, 1954 साली. आणि याच्या अंतर्गत कलम क्रमांक 19(1) फ आणि कलम क्रमांक 31(2) चं विवेचन करण्यात आलं. आणि यानुसार
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काय सांगितलं बघा. कलम क्रमांक 31(2) मधील नुकसान भरपाईचा अर्थ मालकाच्या वंचिततेसाठी न्याय समतुल्य असा आहे, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. 31(2) मध्ये मुळातच तरतूद होती की जर कुणाकडून तुम्ही संपत्ती काढून घेतली तर त्याला तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे, असा तेवढाच अर्थ होता. पण नुकसान भरपाई म्हणजे काय याबद्दल मात्र काही स्पष्टता नव्हती. मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं बेला बॅनर्जी या प्रकरणामध्ये की नुकसान भरपाई याचा अर्थ न्याय समतुल्य. न्याय समतुल्य म्हणजे काय? जर समजा तुम्ही 10 एकरची जमीन काढून घेतली आणि त्या 10 एकरची ज्या जमिनीची त्यावेळेस बाजारानुसार, त्यावेळेच्या बाजारानुसार जी काही किंमत आहे, समजा 10 एकरची काय होते 10 लाख किंमत आहे, तर तुम्ही 10 लाख रुपये त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. म्हणजे समान समतुल्य, एवढी ना कमी ना जास्त, तेवढी द्या, असा अर्थ त्यांनी सांगितला. कशाचा? नुकसान भरपाई या शब्दाचा. पुढे बघा. मग चौथी घटनादुरुस्ती करण्यात आली 1955 साली. चौथी घटनादुरुस्ती 1955 साली करण्यात आली आणि त्यानुसार न्यायालयांना नुकसान भरपाईच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास प्रतिबंध करण्यात आला. 31(2) मध्ये नुकसान भरपाई देण्यात यावी हा शब्द होता, पण नुकसान भरपाई म्हणजे काय याचा अर्थ नव्हता. न्यायालयाने अर्थ सांगितला, जेवढी काही त्यावेळेसची बाजार मूल्यानुसार संपत्तीचा काही जे होईल तेवढी रक्कम तुम्ही त्यांना द्या. मी उदाहरण सांगितलं, 10 लाखाची जमीन आहे ते 10 लाख रुपये द्या, समतुल्य असं द्या. न्यायालयाने अर्थ सांगितला काय की न्याय समतुल्य समान असा त्यांनी अर्थ सांगितला. मग यांनी काय केलं, भारत सरकारने चौथी घटनादुरुस्ती केली 55 साली आणि त्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे नमूद केलं की न्यायालयाला नुकसान भरपाई म्हणजे काय हे ठरवण्याचा अधिकार नाही. न्यायालय ते ठरवू शकत नाही. हे ठरवण्याचा संपूर्णपणे अधिकार कार्यकारी मंडळाकडे आहे, असं चौथ्या घटनादुरुस्तीमध्ये शासनाकडून सांगण्यात आलं. मग पुढे काय झालं बघा. पुढे असं झालं की अजून भारत सरकारने काय केलं, राज्यघटनेच्या अंतर्गत 25वी दुरुस्ती करण्यात आली 1971 साली. 25वी दुरुस्ती. आणि त्याच्या ऐवजी शासनाने काय केलं, नुकसान भरपाई हा शब्दच काढून टाकला, रक्कम हा शब्द त्यामध्ये आणला. असं का केलं माहितीये? कारण 55 साली जी चौथी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार शासनाने जे ठणकावून सांगितलं न्यायालयाला, तुम्ही नुकसान भरपाई म्हणजे काय हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये, आम्हाला आहे, म्हणजे कार्यकारी मंडळाला आहे. न्यायालय म्हणालं काय माहिती, नंतर ते न्यायालय पुढे एका प्रकरणात म्हणतं की मान्य आहे, नुकसान भरपाई किती द्यावी हा तुमचा अधिकार आहे. नुकसान भरपाई किती द्यावी हा तुमचा अधिकार आहे, पण नुकसान भरपाई मुळे न्यायाच्या तत्वाला बाधा पोहोचत नाही ना, हे तपासण्याचा अधिकार मात्र आमचा आहे. हा, हे लक्षात घ्या. कोट अनकोट नुकसान भरपाईची रक्कम जी तुम्ही ठरवता ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण जी रक्कम तुम्ही ठरवता त्याच्यामुळे न्यायाच्या तत्वाला बाधा पोहोचत नाही ना, हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि म्हणून जेव्हा ते असं न्यायालयाने सांगितलं तेव्हा मग यांनी काय केलं माहितीये का, शासनाने हा नुकसान भरपाईचा शब्दच काढून टाकू, म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी शब्दच काढून टाकला. कितव्या घटनादुरुस्तीनुसार? 25व्या. आणि त्याच्याऐवजी रक्कम हा शब्द ठेवला. काय ठेवला? रक्कम हा शब्द ठेवला. रक्कम. आता बघा पुढे. एमिनंट डोमेनद्वारे मालमत्ता संपादन केल्याने न्यायालयीन पुनर्विलोकनाशिवाय रक्कम अदा करण्याची त्यामुळे शासनाला परवानगी मिळाली. आता हे एमिनंट डोमेन म्हणजे काय असतं? एमिनंट डोमेन म्हणजे सर्वोच्च संस्था. समाजाच्या हिताकरता जर कोणती संस्था सर्वोच्च असेल तर ती या पद्धतीने कार्यकारी मंडळ आहे, राज्य संस्था आहे आणि राज्य संस्थेला तो अधिकार आहे. आणि मग ते नुकसान भरपाई किती द्यायची, काही नाही द्यायची वगैरे वगैरे सगळं ठरवेल शासन. बिलकुल नाही, कोणी हस्तक्षेप करायचा नाही, असं याच्या अंतर्गत ठरलं गेलं. मग पुढे केशवानंद भारती केस आली बघा, तुम्हाला माहिती असेल. तर केशवानंद भारती केसचा प्रभाव आणि समाजवादी चिंता.
केशवानंद भारतीच्या निर्णयाने नुकसान भरपाईच्या तत्वांची छाननी करण्यास परवानगी दिली. दुसरा मुद्दा. पहिला, मालमत्तेच्या अधिकाराकडे संसदेने समाजवादी राज्य स्थापित करण्यापुढील आव्हान म्हणून त्याकडे पाहिलं. दोन्ही मुद्दे सांगतो. केशवानंद भारती केस आपल्याला माहिती आहे 1973 सालची ही आहे. किती? 1973 साली. आणि ह्या केशवानंद भारती केसनुसार असं सांगण्यात आलं, तुम्हाला माहिती आहे ऐतिहासिक निकाल, की शासन भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करू शकतं, तो त्यांचा अधिकार आहे सुद्धा, पण एक राज्यघटनेचा एक मूलभूत असा ढाचा आहे, मूलभूत अशी बैठक आहे, चौकट आहे, की त्याच्यामध्ये मात्र शासन बदल करू शकत नाही. मग ह्या मूलभूत चौकटीमध्ये काय काय येतं, बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय येतं, ही जी मूलभूत संरचना येतात काय काय येतं, मग न्यायालयाने काही काही मुद्दे त्यामध्ये सांगितले होते. आणि त्याच वेळेस त्यांनी असा एक मुद्दा उपस्थित केला, की तो म्हणजे जो मागे सांगितला मी तो, जरी शासनाने नुकसान भरपाई या शब्दाऐवजी रक्कम हा शब्द वापरला असला तरी सुद्धा न्यायाचं तत्व कुठेही बाधित होणार नाही याची काळजी शासनाने सतत घ्यावी, अन्यथा आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू, असं स्पष्टपणे न्यायालयाने केशवानंद भारती केसमध्ये सरकारला सुनावलं. ठीक आहे, सुनावलं. आणि त्यामुळे काय झालं बघा, त्यामुळे झालं असं की तेव्हा सत्तेवर असणारी जे काँग्रेसचं सरकार होतं, इंदिरा गांधीजी ह्या पंतप्रधान होत्या, त्यांच्याकडून असं स्टेटमेंट रिलीज झालं की न्यायालय जे सतत हस्तक्षेप करतायत, नुकसान भरपाई द्या, किती द्या, न्यायाचं तत्व ते बाधित होणार नाही, मग आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, हे सगळं जे न्यायालय म्हणतंय ना, काय आहे, आम्हाला समाजवादी राज्य प्रस्थापित करायचं आहे. आपली पहिली चर्चा आठवते का? आम्हाला समाजवादी राज्य प्रस्थापित करायचे, त्यासाठी आम्हाला संपत्ती ज्यांच्याकडे एक्स्ट्रा आहे ते एक्स्ट्रा जमा झाले ना, त्यांच्याकडून आम्ही काढून घेणार, समान वाटप करणार. आम्हाला समाजवादी राज्य प्रस्थापित करायचं आहे, पण हा संपत्तीचा अधिकार ज्याच्यानुसार तुम्ही सतत आमच्यामध्ये हस्तक्षेप करत आहात, ते एक मोठं आव्हान आमच्या समोर बनलेलं आहे. आम्हाला समतावादी समाज निर्माण करायचंय, समाजवादी राज्य निर्माण करायचंय, मात्र ह्या संपत्तीच्या अधिकारामुळे सतत त्याच्यामध्ये अडकाटी येते. कारण लोक काय करतात, आम्हाला संपत्तीचा अधिकार आहे, तुम्ही आमची संपत्ती हिरावून घेऊ शकत नाही, आम्ही चाललो न्यायालयात. न्यायालय मग म्हणतं आम्ही तुमचं वॉच ठेवतोय, लक्ष ठेवतोय. अरे मग आम्ही समाजवादी राज्य स्थापन करायचं का नाही, असा प्रश्न ह्या शासनासमोर तिथे आला. आता पुढे आणखी एक महत्वाची घटना घडते, ती म्हणजे बघा काय आहे, काँग्रेसची सत्ता तुम्हाला माहिती आहे 1975च्या त्या आणीबाणीमुळे पडली. आणीबाणी लावली ना 75 साली, जनमत प्रचंड विरोधात गेलं आणि काँग्रेसचं सरकार मग पुढच्या निवडणुकीमध्ये पडलं. आणि त्यानंतर 1978 मध्ये मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. या जनता पक्षाच्या सरकारने मग ज्या काही दुरुस्त्या केल्या, त्यापैकी अत्यंत महत्वाची घटना दुरुस्ती होती 44वी. 42वी इंदिरा गांधीजी यांच्या काळात झाली, 44वी यांनी केली. आणि या 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय होत आहे तर बघा, 1978ची आहे, भाग 3 मधून 19(1) फ वगळलं आणि कलम क्रमांक 300 मध्ये 300 अ अंतर्गत मालमत्तेच्या हक्काचं पुनर्वसन करण्यात आलं. दोन गोष्टी याच्यामध्ये केल्या खरे तर, ते म्हणजे कलम क्रमांक 31 ज्यानुसार संपत्तीचा अधिकार होता ते रद्द करण्यात आलं. आता लोकांना संपत्तीचा अधिकारच नाही, रद्द करून टाकण्यात आलं. आणि दुसरं 19(1) फ मध्ये पण संपत्तीच्या अधिकारासंदर्भातच एक तरतूद होती. काय होती मी पुढे सांगतो तुम्हाला. ती तरतूद तिथून काढली आणि त्यांनी डायरेक्ट 300 अ मध्ये नेऊन त्याला ठेवलं. म्हणजे काय केलं, त्यांनी मूलभूत अधिकारातून त्याला काढलं आणि केवळ एक घटनात्मक तरतूद म्हणून त्याला तिथे 300 अ मध्ये नेऊन ठेवलं. ही काय आहे 300 अ काय आहे? 300 अ असं आहे की कोणत्याही व्यक्तीची संपत्ती काढून घेण्याचा अधिकार हा अधिसत्ता प्राप्त यंत्रणेलाच आहे. म्हणजे काय, अधिसत्ता प्राप्त यंत्रणा कोण आहे? शासन. तर केवळ शासनालाच तो आहे. शासनाने कायद्याला मान्य असणाऱ्या प्रक्रियेचं पालन करून लोकांची संपत्ती काढून घेऊ शकतं.
किंवा लोकांची संपत्ती प्राप्त करू शकतं. प्राप्त हा चांगला शब्द आहे, प्राप्त करू शकतं, ॲक्वायर, बरं का, लक्षात घ्या. पण लेखक सुद्धा म्हणतात तसं फरक आहे ॲक्वायर आणि कॉन्फिस्केट. कॉन्फिस्केट म्हणजे काय असतं, तुम्ही काहीतरी बेकायदा पद्धतीने ती संपत्ती मिळवली आहे, ती जप्त केली. जप्त म्हणजे कॉन्फिस्केट. सरकारला एखाद्या व्यक्तीची संपत्ती गैर आहे हे ठरवून ती जप्त करण्याचा अधिकार नाही. हा, पण सार्वजनिक हिताकरिता जर सरकारला एखाद्याची संपत्ती, जमीन काय असेल ती हवी असेल तर मात्र सरकार जाऊन ते काय करू शकतं, प्राप्त करू शकतं, ॲक्वायर करू शकतं आणि त्याचा विनियोग समाजासाठी करू शकतं. लक्षात येतं तुम्हाला. मग ते हा 300 नावाचं हे कलम आहे आणि आता त्या पद्धतीने सगळी व्यवस्था आहे. पण हा संघर्ष इथे थांबत नाही. बघा पुढे जा, काय म्हणलं, नुकसान भरपाई निश्चितीसाठी वादग्रस्त असलेले कलम 31 हे हटवण्यात आलं. हा, 31 कलम रद्द करण्यात आलं. पण एवढ्यावरती वाद थांबतो का, तर नाही थांबत. बघा कसं आहे, केशवानंद भारती केसमध्येच एक ज्या काही न्यायाधीशांनी केशवानंद भारती केसमध्ये भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट काय असावी हे सांगितलं, त्या सर्व न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश होते न्यायमूर्ती के मॅथ्यू. आणि न्यायमूर्ती के मॅथ्यू यांनी मात्र या संपूर्ण निर्वाळ्यामध्ये वेगळी भूमिका घेतली, ज्याला आपण म्हणतो डिसेंट वोट, वेगळं मत मांडलं. के मॅथ्यू यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने भारताची मूलभूत चौकट तुम्ही ठरवली, त्या मूलभूत चौकटीमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही हे ठरवलं, तर त्याच मूलभूत चौकटीमध्ये संपत्तीच्या अधिकाराला सुद्धा तुम्ही ठेवायला पाहिजे होतं. का म्हणतात के मॅथ्यू असं? संपत्तीच्या अधिकाराला मूलभूत चौकटीमध्ये ठेवायचं म्हणजे शासन त्याच्यामध्ये कुठलाच बदल करू शकणार नाही, एवढं का आग्रही आहेत के मॅथ्यू? बघा, कारण त्यांचं एक कोटेशन आहे बरं का इथे, ते कोटेशन फार महत्वाचं आहे, तुम्ही वापरा. ते म्हणतात, मालमत्तेची संकल्पना किंवा मालमत्तेची मालकी ही सभ्यता आणि संस्कृतीशी निगडीत आहे. मानवी सभ्यता आणि मानवी संस्कृतीशी निगडीत आहे म्हणजे कसं? बघा उदाहरण सांगतो. मानवी संस्कृती, मानवी सभ्यता ही सुरुवातीला बघितलं आपण तर मनुष्य हा भटका होता. भटकणारा मनुष्य स्थिरावला कधी, जेव्हा शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यानंतर हा भटकणारा मनुष्य त्या एका जमिनीच्या तुकड्यापाशी थांबला. ती जमीन त्याने साफ केली, त्या जमिनीमध्ये त्याने पीक बी रोवलं, त्याची निगा घेतली, त्यातून उत्पादन निघालं, त्याच्यावर तो गुजराण करायला लागला. आणि त्याचबरोबर तो ज्या जमिनीवरती हे शेती करतोय तो त्याचं रक्षण करायला लागला, त्याची देखभाल करायला लागला, त्याचा सांभाळ करायला लागला. आणि त्याच्यातूनच तो म्हणू लागला की ही जमीन माझी आहे, मी इथे काम केलंय, मी इथे सगळं साफसूफ केलंय, हे माझं आहे, हे माझं आहे. आणि तशा पद्धतीने मनुष्य जमिनीभोवती स्थिरावला. तिथेच त्याने आपलं घर बांधलं. एकाने घर बांधलं, दुसरा पण एका जमिनीच्या तुकड्याजवळ थांबला, त्यानेही घर बांधलं. तिसऱ्याने दुसरा तुकडा घेतला, त्यानेही आपलं घर बांधलं. अशा पद्धतीने 1 2 4 5 6 घरं जवळजवळ निर्माण झाली. त्यातून पहिला मानवी समाज निर्माण झाला आणि हाच मानवी समाज पुढे वाढत वाढत खेड्यातून शहरामध्ये आणि आजच्या समाजामध्ये निर्माण झाला, रूपांतरित झाला. मग मित्रांनो, ही जी काही मालमत्ता आहे, तू म्हणाला ना ही जमीन माझी आहे, माझी आहे म्हणजे माझ्या मालकीची आहे, ह्या संकल्पनेतूनच तो स्थिरावला, त्यातूनच त्याने घर बांधलं, तेही माझं आहे असं तो म्हणतोय किंवा ती म्हणतीये. यातूनच मानवी समाजाची जर निर्मिती झाली असेल तर संपत्तीच्या या मालमत्तेच्या या अधिकाराला तुम्ही मनुष्यापासून दूर करणं कसं शक्य आहे? कारण या मालमत्तेच्या संकल्पनेतूनच मानवी समाज निर्माण झाला, संस्कृती विकसित झाली, सभ्यता विकसित झाली. तुम्ही कसं काय काढून घेऊ शकता? असं के मॅथ्यूज यांचं म्हणणं होतं. मग ते म्हणाले की त्यामुळे मालमत्ता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असलं पाहिजे, बेसिक स्ट्रक्चर, पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर, असं के मॅथ्यूज म्हणाले. पण शेवटी काय, त्यांचं मत आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं आहे, तिथे त्यांचं मत हे फार प्रभावी ठरलं नाही हे सुद्धा. दुसरीकडे प्राध्यापक के त्रिपाठी यांचे काही विचार आहेत बघा, ते महत्वाचे आहेत. ते म्हणतात
की कलम 31 हटवणं ही सर्वात मोठी चूक होती. ते म्हणतात की मुळात कलम 31 हटवणं हेच सगळ्यात मोठी चूक आहे. का चूक आहे? कारण याच्यामुळे देशातल्या सर्वच लोकांचा जो मूलभूत अधिकार आहे तो नाकारला गेला आणि राज्याकडे अनियंत्रित अधिकार देण्यात आले. आज राज्य कुठलाही कारखाना, कुठलीही जमीन, कुठलंही काही म्हणू शकतं, समाजासाठी हे पाहिजे, आम्ही हे घेऊन जाणार. काहीच करू शकत नाही तुम्ही. म्हणून ते चुकीचं होतं असं ते म्हणाले. आणि दुसरं काय म्हणतायत बघा, त्यांनी 2 निकष सांगितलेले आहेत की शासन संस्थेला जर आपण न्यायाच्या तत्वाचा आदर राखला तर नैतिक दृष्टिकोनातून शासन 2 उद्दिष्टांकरिताच केवळ लोकांची जमीन, लोकांची संपत्ती, लोकांचा कारखाना हे काढून घेऊ शकतं. केवळ 2 उद्दिष्टांकरिता. पहिलं उद्दिष्ट काय? सार्वजनिक हेतूसाठी, हे पहिलं उद्दिष्ट आहे. आणि दुसरं, ठीक आहे, जरी घेतली समजा तुम्ही सार्वजनिक हेतूसाठी तरी त्याची नुकसान भरपाई असणं आवश्यक आहे. हे दुसरं. घेतली ठीक आहे, पण ती कशासाठी घ्यायची? सार्वजनिक हिताकरिता. आणि दुसरं, घेतलीच सार्वजनिक हिताकरिता तरी पण तुम्हाला नुकसान भरपाई देणंच आहे. ते चुकलेलं नाहीये. हे 2 उद्दिष्ट, 2 वैशिष्ट्य ही या प्रक्रियेचे घटक आहेत आणि ते डावलता कामा नयेत असं ते म्हणाले. कोण? पी.के. त्रिपाठी. कोण आहेत ते? घटनातज्ञ आहेत. घटनेवरती जसे नानी पालखेवाला आहेत ना, तसे ते महत्वाचे घटनातज्ञ आहेत. तुम्ही यांचे विचार तुमच्या या परीक्षेमध्ये लिहू शकता. ठीक आहे, पुढे बघा. मग इथे बघा, आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय? माननीय सर्वोच्च न्यायालयाने जरी समजा आर्टिकल 31 रद्द केलं भारत सरकारने, जरी समजा 19(1) फ हे आता 300 मध्ये नेऊन ठेवलं, तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालय थांबलेलं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने सतत पुढच्या अनेक निकालामध्ये हे सांगितलेलं आहे की मालमत्ता हा घटनात्मक, कारण 300 हे घटनात्मक तरतूदच आहे, त्यामुळे तो घटनात्मक हक्क आहेच आहे. आणि त्याचबरोबर तो मानवी हक्क सुद्धा आहे. तो मानवी हक्क सुद्धा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे वेळोवेळी. मालमत्तेपासून वंचित करणाऱ्या कायद्यांनी निष्पक्षतेच्या, तुम्हाला एथिक्स मध्ये नॉन पार्टिसनशिप एक कॉन्सेप्ट आहे बघा, ती निष्पक्षता आहे. निष्पक्षतेच्या मानकांची पूर्तता करणं आवश्यक आहे. जरी समजा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार म्हणालं सार्वजनिक हिताकरता आम्ही ही संपत्ती काय करतोय, तुमची काढून घेतोय, तरी सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणतं की तुमची हे तरतूद, हे कायदे तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी घेताय हे सगळं निष्पक्ष असलं पाहिजे. ना की कुण्या एका भांडवलदारासाठी करताय, ना कुण्या एखाद्या व्यक्तीसाठी करताय. ते असायला नाही पाहिजे. नॉन पार्टिसन, दुसऱ्यांसाठी नाही, समाजासाठी काय करायचंय करा. आणि जरी तुम्ही मूलभूत अधिकारातून त्याला काढलं असलं, बघा सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, जरी काढलं असलं तरी सुद्धा आम्ही सदैव तुमच्या या कृतीची शहानिशा आर्टिकल 14, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 याच्या संदर्भातच करणार. काढलं ना तुम्ही मूलभूत अधिकारातून, काढलं काय हरकत नाही, पण आम्ही मूलभूत अधिकारामध्ये जे इतर कलम आहेत त्यांच्या संदर्भातच तुमच्या या कृतीची शहानिशा करणार की ते योग्य आहे का अयोग्य आहे. म्हणजे हा संघर्ष अजूनही त्या ठिकाणी सुरूच आहे. आणि आता शेवटी या एका महत्वाच्या मुद्द्याकडे, ज्याच्यामुळे हे आर्टिकल किंवा हा इश्यू आपण चर्चा करतोय. मित्रांनो, नुकताच कोलकाता महानगरपालिकेच्या संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता महानगरपालिकेच्या संदर्भात एक ऐतिहासिक निकाल दिलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी कलम 300 याचा फार मोठा विस्तार केलाय, फार मोठा विस्तार. आणि या प्रकरणामध्ये ते काय म्हणतात की बघा, कलम 300 च्या ताजा घडामोडी आणि त्याचे पैलू काय आहेत. तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, या कोलकाता महानगरपालिकेच्या खटल्यामध्ये त्यांनी कलम क्रमांक 300 याचे 7 पैलू, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे 7 पैलू सांगितलेले आहेत. कोणते आहेत ते म्हणालं, मान्य सर्वोच्च न्यायालय म्हणालं की प्रत्येक व्यक्तीला हे 7 अधिकार आहेत. लक्षात घ्या, 300 नुसार 7 अधिकार आहेत. कुठले अधिकार आहेत प्रत्येक व्यक्तीला? क्रमांक 1, लक्षात घेण्याचा अधिकार, राईट टू नोटीस. लक्षात घेण्याचा अधिकार म्हणजे काय की
जर समजा एखादी व्यक्ती आहे, समजा महानगरपालिका आहे, महानगरपालिकेने एखाद्या व्यक्तीचं घर हे उठवलं का? कारण त्या ठिकाणी काहीतरी समजा सार्वजनिक काहीतरी बांधायचंय, क्रीडांगण बांधायचंय किंवा आणखी काहीतरी बांधायचंय. ठीक आहे, तो अधिकार महानगरपालिकेला आहे, शासन म्हणून त्याला आहे तो अधिकार. पण ते जे म्हणतायत ना, ते जे म्हणतायत हे जे काही सगळं प्रकरण आहे, या संदर्भात राईट टू नोटीस ते जे घर मालक असतील किंवा ती घर मालकीन असेल, ती हे म्हणते की अगोदर तुम्ही मला याची नोटीस द्या, कोणत्या कारणासाठी तुम्ही आम्हाला आमचं घर उचलताय, कुठले प्रावधान आहेत, कधी करणार आहात, कसे आहेत, सगळं काही. त्या पद्धतीने नोटीस आम्हाला पाठवा, त्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला सांगू. क्रमांक 1. क्रमांक 2, तुम्ही जे नोटीस पाठवाल त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. ते उत्तर तुम्ही लक्षात घ्या, उत्तर लक्षात घ्या. तुम्ही या उत्तराकडे दुर्लक्ष करू शकत नाही, उत्तर लक्षात घ्या आमचं. हा पहिला अधिकार. दुसरं, सुनावणीचा अधिकार. म्हणजे काय? राईट टू बी हर्ड. म्हणजेच या संदर्भात त्या व्यक्ती ज्यांचं घर त्या ठिकाणी काढून घेण्यात येतंय, त्या व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे आणि न्यायालय ते नाकारू शकत नाही, त्यांची सुनावणी करावीच लागेल. तिसरं, तर्कसंगत निर्णय घेण्याचा अधिकार. राईट टू अ रिझन डिसिजन. याच्यामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीला आणि न्यायालयाला सुद्धा 300A नुसार तर्कसंगत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे न्यायालय सांगू शकतं शासनाला, तुमचा निर्णय हा तर्कसंगत आहे का नाही, लॉजिकली आहे का नाही. आणि जर तो लॉजिकल नसेल, खारिज. लॉजिकल असेल, ठीक आहे, पण हे ठरवण्याचा अधिकार आहे. केवळ सार्वजनिक कारणासाठीच तुम्ही संपादन करण्याचं कर्तव्य. ड्युटी टू अक्वायर ओनली फॉर पब्लिक पर्पज. वैयक्तिक किंवा इतरांची घरं भरण्यासाठी नाही. नुकसान भरपाई किंवा रास्त नुकसान भरपाईचा अधिकार. राईट ऑफ रेस्टिट्यूशन और फेअर कॉम्पेन्सेशन. हे आलं की नाही पुन्हा एकदा? पुढे, कार्यक्षम आणि जलद प्रक्रियेचा अधिकार. तुम्ही जमीन घ्याल आता, 20 वर्षानंतर मोबदला द्याल, काय उपयोग त्याचा? 20 वर्ष त्यांनी काय करायचं? बिलकुल नाही. तर कार्यक्षम आणि जलद प्रक्रिया झाली पाहिजे. आणि निष्कर्षाचा अधिकार. राईट ऑफ कन्क्लुजन. म्हणजे याचा काहीतरी निकाल लागला पाहिजे, सोक्षमोक्ष लागला पाहिजे. नुसतं भिजत घोंगड ठेवायचं नाही. या कोर्टातून त्या कोर्टात, त्या कोर्टातून त्या कोर्टात. जलद याचा अर्थ लवकरात लवकर ते निकाली पण निघालं पाहिजे. आणि त्याचा अधिकार हा अशा प्रत्येक व्यक्तीला आहे. मित्रांनो, तुम्ही हे तुमच्या उत्तरामध्ये प्रत्येक ठिकाणी कोट करा 300A नुसार. आता हे आहे. एथिक्सच्या केस स्टडीमध्ये तुम्हाला वेळोवेळी विचारलं जातं की अशी परिस्थिती आहे, मग यात त्यांनी काय केलं पाहिजे. तर तुम्ही तुमचं मत सांगा ठामपणे आणि त्यात लिहा की नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने 300A या कलमाचा विस्तार केलाय आणि त्याच्यानुसार आता हे एवढे 7 अधिकार व्यक्तीला आहेत हे सांगितलेलं आहे. समजतोय मुद्दा? हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. ओके, सो मित्रांनो, हे याचे मुद्दे होते. आणि निश्चितपणे बघा काय झालंय की आता या निकालामुळे त्या निकालामध्ये पुन्हा एकदा नुकसान भरपाई ही रास्त असली पाहिजे असं माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणालं का नाही? रास्त म्हणजे काय? बाजारभावानुसार. तीच तर मागणी होती बेला बॅनर्जी यांची 1954 मध्ये. तीच मागणी आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मान्य केली. म्हणून लेखक काय म्हणतात? एक चक्र पूर्ण झालं. ठीक आहे, मग याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसे येऊ शकतात? पहिला, कोणत्या ऐतिहासिक घटनामुळे भारतात मालमत्तेच्या हक्कांची उत्क्रांती झालेली आहे? एक साधा सोपा प्रश्न तुम्ही लिहू शकता. कलम 300A चे कोणते पैलू कोलकाता महानगरपालिका प्रकरणात स्पष्ट करण्यात आले आहेत व त्याचा काय परिणाम आहे? हे सुद्धा तुम्ही प्रश्न त्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे, सो या पद्धतीने आपल्याला याची चर्चा करता येऊ शकेल. मित्रांनो, हा ऐतिहासिक निकाल आहे, तुम्हाला अनेक ठिकाणीचा उपयोग करता येऊ शकेल. ठीक आहे, भेटूया. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.